रिंकू रिंकू मी जातोय बाय. रोहन 1 मिनिट थांब, मी तुझा डबा घेऊन येते. अगं नको नको नको, आज मला डबा नको रिंकू. का? कारण काल डब्यात पोळी बरोबर तुझ्या आईचे 3 पांढरे केसही आले होते माहितीये. काय? हो माझ्या डोक्यावर पांढरे केस कुठे आहेत? हे बघा 1 2 3 4. अरे ते पांढरे केस नव्हते, ती फेणी होती, मिठाई. अगं रिंकू, मी तुला किती वेळा सांगितलंय की मला डब्यामध्ये असा कोणताही पदार्थ देऊ नकोस ज्याने मला तुझ्या आईची आठवण येईल. मग मला जेवण पचत नाही रिंकू. हो का? हे का नाही सांगत की तुला तुझ्या पहिल्या बायकोच्या हातचं जेवण पसंत आहे ते? बघितलंस तू? आता यांना माझ्या पहिल्या बायकोची आठवण करून द्यायची काय गरज होती? छान केलंस मम्मी, योग्य वेळी ह्याला आठवण करून दिलीस. तर मला सांग, काल त्या रंभेकडे गेला होतास ना तू? कोण रंभा? जणू पहिल्यांदाच नाव ऐकतोयस हो ना? कान उघडे ठेवून ऐक. ऐकलत सासूबाई? तुमचे कान उघडे ठेवून ऐका अरे मी तुम्ही. तुला सांगतेय. ओ, अच्छा माझे कान तर उघडेच आहे. चुप! एक कान बंद झाला. रोहन, मस्करी थांबव. तसं मला काल तुझ्या खिशामध्ये शॉपिंगची बिलं सापडली होती. अगं ते म्हणजे मी काल बिट्टूसाठी कपडे खरेदी करायला गेलो होतो असंय म्हणून. का? तसं बिट्टू कधीपासून सलवार कुर्ता घालायला लागला? सलवार कुर्ता इथून म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे काय? म्हणजे माझ्या मुलीसाठी तुझ्याकडे वेळ नाही असं म्हणतोस आणि त्या अपशकुनी बरोबर शॉपिंग करायला जातोस? सासूबाई, माझ्या मुलाला अपशकुनी म्हणायचा काही एक अधिकार नाहीये तुम्हाला. 1 मिनिट, ती तुझ्या मुलाला नाही, त्या ऋतूला अपशकुनी बोलतीये. अगं बाई, महिन्यात 1-2दा गेलो तिच्या बरोबर शॉपिंग करायला, तर काय बिघडलं? आणि तू तरी काय बोलतेस असं? हे बघ रोहन, तू हे विसरू नकोस, मी तुझी बायको आहे आणि ती तुझी एक्स बायको. तुझ्या पैशांवर माझा अधिकार आहे. मी कधी नाही म्हटलं. माझ्या एकेका पैशावर तुझाच अधिकार आहे, पण रुपयावर मुद्दामून करतोयस ना अगं, बंडल बॉस? अरे बेटा, एक माझ्यातर्फे पण लावून दे. रिंकू डार्लिंग, मी आता निघू, मला उशीर होतोय. बाय. ऐक रोहन, संध्याकाळी इथे जेवणारेस तू. हो चालेल, नक्की. मला पण शॉपिंगला नेशील ना? येस डार्लिंग. आणि मला पण देशील ना? येस रिंकू, येस डार्लिंग. हो हो, येस येस, येतो ना मी लगेच. असं नाचत कोणाशी बोलतेस? मी कोणाशी बोलत नाहीये मामा. मी तर फक्त प्रॅक्टिस करत होते की रोहन जेव्हा त्या रंभे बरोबर फोनवर बोलत असतात तेव्हा ते कसे बोलत असतात. येस डार्लिंग, येस. हो, तिला येस आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीला नो. नो हे खोटं आहे. काय खोटं आहे? अरे तुम्ही विसरलात का? कालच तर तो बिचारा तुम्हाला घेऊन गेला होता शॉपिंग साठी. हो हो, घेऊन तर गेला होता, पण तिथे विचारा कसा प्रत्येक गोष्टीला नो नो नो. अच्छा, हो, मला एक लाटणं घ्यायचं होतं, पण त्यासाठी नो. मी असतो तर मीही हेच केलं असतं. व्हेरी सॉरी टू से डॅडी, पण इतकी छोटीशी वस्तू एका लाटण्यासाठी नाही म्हणायची काय गरज होती? गरज होती बेटा, तो घाबरला असेल. उद्या त्याच लाटण्याने तू त्यालाच धरून मारलं असतंस तर. तुम्ही राहू द्या, तुम्ही प्रत्येक गोष्टीत तर त्याची बाजू घेता. ऍक्च्युली तुम्हाला काही माहित नाहीये डॅडी. खरी गोष्ट ही आहे की ते त्यांच्या रंभेला खूप घाबरतात. बिट्टू नाहीये. नाहीये, मलाच उघडावं लागेल. अरे रोहन, नमस्कार. ये 100 वर्ष आयुष्य आहे तुला. म्हणजे पुढची 100 वर्ष मला सासूबाईंना झेलावं लागणार. अरे नाही, तिची 100 वर्ष तर लवकरच पूर्ण होतील. मग ठीक आहे. व्हेरी नाईस. रोहन, मला सांगा आज तुम्ही इतक्या सकाळी सकाळी कसे? हा ऋतू, मी तुला हे सांगायला आलोय की यापुढे तुम्हाला शॉपिंग बिपिंगच्या चक्रात अडकवत जाऊ नकोस प्लीज. म्हणजे अगं म्हणजे काय, रिंकूला कोणीतरी सांगतं आणि मग ती माझं जगणं मुश्किल करते. तुम्हाला तर हीच शिक्षा मिळायला हवी. अरे सोडा ना हे सगळं. रोहन बेटा तू बस ना. अहो नाही, अजिबात वेळ नाही सासरे बुवा. आधीच ऑफिससाठी उशीर झालाय आणि आज ऑफिसमध्ये खूपच काम आहे. मग आलाच कशाला तू? हेच सांगायला आलोय की काही दिवसांसाठी मी इकडे येऊ शकणार नाही. काही दिवस कशाला? कायमचं येणं बंद कर ना. अरे 1 मिनिट, बघू दे तरी कुणाचा फोन आहे. रिंकू रिंकू एक तर ही तुमची रंभा तुमच्याशिवाय 1 मिनिट राहू शकत नाही. गप्पा बस. नाही रिंकू, तू नाही ग. हो रिंकू, हो डार्लिंग, हो डार्लिंग. बाहेर तो. काय बाय, संध्याकाळी येणार आहात का? नो नाही, उद्या सकाळी. नो गो. नो म्हणजे हा मी निघालो. हाय. ओ नो, बाजूला. हाय ऋतू. हाय. घे प्रसाद घे. प्रसाद? कसला प्रसाद? इच्छापूर्ती देवीचा. इच्छापूर्ती देवी? हो, इच्छापूर्ती देवी एक अशी देवी आहे जिच्याकडे तुम्ही श्रद्धा आणि भक्तीने काही मागितलं तर ते तुम्हाला मिळतच. रिअली? हो खरंच. बघ, मागच्या आठवड्यात टुटून ऑफिसला जात नव्हता.
पूर्ण दिवस नुसता पाय पसरून टीव्ही बघायचा आणि तेही न्यूज चॅनल. ओहो. आणि वरून मुनमुन हे आण मुनमुन ते आण. शा, मी तर खूप वैतागले होते. मग मला एका मैत्रिणीने सांगितलं की इच्छापूर्ती देवीची प्रार्थना कर, सगळं व्यवस्थित होईल. आणि मी प्रार्थना केली. मग अगं आज टुटून ऑफिसला गेला. वाव. हे घे, 1 मिनिट पकड. मी पण इच्छापूर्ती देवीकडे काही मागू शकते का? काय काय? मी तर फक्त एवढंच मागणार आहे की माझे रोहन जे दरवेळी रिंकूच्या समोर येस रिंकू येस डार्लिंग असं करत असतात, त्यांच्या होकाराला नकारात बदलून टाक. नो. रोहन, मी केव्हापासून तुला सांगतोय की त्या सिंगापूरच्या कंपनीला फोनवर एवढंच सांग की आपली कंपनी किती चांगली आहे, आणि तू म्हणतोस नो. नो. फोन करून का सांगायचं? जर त्यांना आपल्या कंपनीबाबत जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी भारतात आलं पाहिजे. अरे रोहन, ती 100 कोटींची कंपनी आहे. मग काय झालं सर? मागच्या वर्षी आपल्या कंपनीने 100 कोटींचं नुकसान केलंय. ओ गॉड, तू शुद्धीत आहे ना? नो, या बाबतीत मी तुमच्याशी मुळीच सहमत नाहीये सर. ठीक आहे रोहन, तू एक काम कर, तू आहे ना फक्त मला त्या कॉन्ट्रॅक्टचा फॉर्मॅट बनवून दे, मी त्यांना सेंड करतो. नो. कॉन्ट्रॅक्टचा फॉर्मॅट त्यांच्याकडे का पाठवायचा सर? त्यांना सही करायची असेल तर त्यांना इथे यावं लागेल. ओ सर, सिंगापूरवाली पार्टी कधीपासून तुमची फोनवर वाट बघते आणि तुम्ही इकडे टाइमपास करताय. शट अप. रोहन, जा लवकर बोल जा. नो. टोटून, या तुझ्या डोशाला काय झालंय? तब्येत तर ठीक आहे ना याची? काय झालंय अरे सर? प्रत्येक गोष्टी म्हणजे नो 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 बोलतोय. एक मिनिट. रोहन, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? नो. बघितलंस? नो. काही झालं नाहीये मला. अरे बॉस पार्टी समोर नमतं घेत आहेत. अरे बॉस आहेत ते, नमतं घेतील ना करगडतील तुला त्याच्याशी का? तू ऑर्डर्स फॉलो कर. नो. ठीक आहे, मी बोलतो पार्टीशी. पुट अ पार्टी ऑनलाईन. नो. पार्टीशी मी बोलणार आहे. हॅलो मिस्टर ली, जर तुम्हाला आमच्या कंपनीशी डील करायचं असेल तर तुम्हाला भारतात यावं लागेल, नाही तर डील कॅन्सल समजा. नो. रोहन, हे काय केलंस तू? इतक्या मोठ्या पार्टीशी असं बोलतात का? नो. रोहन, गेट आउट बिफोर आय शूट यू. नो. रोहन, मला एक सांग, काय ग? तू रितूकडे गेला होतास? नो. तुला मी तिथे गेलेलो आवडत नाही ना, मग मी कसा जाईन रे तू? गुड बॉय. भाजी वाढू का? नो. इतकी भाजी का आवडतेस? संपत नाहीये का? नाही नाही, असं काही नाही. नसेल खायची तर नको खाऊस. हा. बेटा, उद्या सकाळी 10 वाजताची वेळ दिलीये डॉक्टरांनी. हो हो. रोहन, उद्या मम्मीला चेकअप साठी जायचंय. तू येणार आमच्या बरोबर? नो. अच्छा ठीक आहे, काही हरकत नाही. मम्मी, आपण दोघी जाऊया. हं. काय झालंय यानं? मम्मीचे पाय जड झालेत. सासरे बोन शिवाय? अरे मूर्खा, तिला म्हणायचंय माझे पाय सुजलेत. हे काय वय आहे माझा दिवस जायचं? वयाचा प्रश्न नाहीये, पण सासरे बुवा सुद्धा इथे नाहीयेत ना. रोहन, मला हे सांगायचं होतं की मम्मीच्या गुडघ्यांना सूज आलीये, त्यामुळे तिला पायही उचलता येत नाहीये. अहो, त्यासाठी यांना डॉक्टरकडे जायची काय गरज आहे? यांना कुठले डोंगर चढायचे, दिवसभर सोफ्यावर बसून टीव्हीच तर बघायचंय. तुला माहितीये, त्या दिवशी माझा एक मित्र आला होता. यांना बघून त्याने विचारलं, हा सोफा कितीला विकत घेतलास? रोहन, माझ्या पायात ना जोर नाहीये, नाहीतर एवढ्या जोरात लात मारली असती की आयुष्यभर विसरला नसतास. जुराळ जुराळ तुमच्या पायात जुराळ बघा की बघा. जुराळ. म्हणत होत्या माझ्या पायात जोर नाहीये. हं? कुणास ठाऊक का, पण तू माझ्या मम्मीच्या मागे हात धुवून लागलायस. मी अजून हात नाही धुतलाय रिंकू. अच्छा, ते सगळं जाऊ दे. मला परवा एका लग्नाला जायचंय. उद्या माझ्या बरोबर शॉपिंगला येशील? नो. उद्या माझ्याकडे जराही वेळ नाहीये. रोहन, आज माझ्या प्रत्येक गोष्टीवर तू नोनो का बोलतोयस? अगं, लग्न कुठं दुसऱ्याच आहे, तुला काय खरेदी करायची आहे? तुला नाही कळणार ते. ठीक आहे, मी मम्मी बरोबर शॉपिंगला जाईन. हा, खरेदी करण्यासाठी त्यांच्या पायात लगेच जोर येईल. हं? ते सगळं जाऊ दे, तू मला फक्त पैसे दे. नो. परत नो? रोहन, आता जर तू नो म्हणालास ना तर मी तुझं डोकंच फोडेन. नो. अरे टुटून, ये कम. वहिनी, हे अचानक रोहनला काय झालंय? काय झालं माझ्या रोहन? अरे काय झालं त्या मेल्याला? मामा, काय झालं? आंटी हिला गप्प कराल तेव्हा सांगू शकेल ना? शांत हो, शांत हो. मग सांग ना, काय झालं टुटून? अगं सांगतो वहिनी. असं काही मेलोड्रामॅटिक झालेलं नाहीये. आंटी, काय झालंय की कालपासून त्याच्याशी कोणत्याही विषयावर बोललो तर तो म्हणतो नो 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 नो. पण तू इतकी खुश का होतेस? खुश नाही तर खुश कुठे मम्मी, मी तर खुश नाहीये. नाही, मला तर नाही वाटत. टुटून, पहिलं तर मला हे सांग की नोची काय भानगडे बरं? आंटी, तुम्ही रितू वहिनीला इंग्लिश मीडियम शाळेत नाही पाठवलं? हे बघ बेटा, नोचा अर्थ होतो नाही. आता गप्पा बस, आंटीशी बोलू दे. आंटी,
ऍक्च्युली रिंकूचाही फोन आला होता. ती सुद्धा हेच म्हणत होती की तीही रोहनकडून जे काही मागते त्याला तो म्हणतो नो. अय्या खरंच मग नाहीतर काय. पण तू इतकी खुश का होतेस ऋतू? खुश? अरे कुठे खुश मम्मी? आम्ही तर खुश नाहीच आहोत. नाही ना? मग कृपया रोहनला फोन करून हे समजावून सांग की या नोनोच्या गोंधळात त्याची नोकरी आणि त्याची लग्न दोन्ही धोक्यात येतील. अच्छा आंटी, आता मला निघायला हवं. मला रोहनला ऑफिसमध्ये कंट्रोलही करायचंय, नाहीतर माहित नाही तो ऑफिसमध्ये अजून काय काय गडबड करेल. ममा, इच्छापूर्ती देवीने आपली प्रार्थना ऐकली. जय मा इच्छापूर्ती देवी. ऋतू, माझा सूट कुठे आहे? सूट? अचानक सूटची कशाला गरज पडली तुम्हाला? अगं, सिंगापूरवरून एक डेलिगेशन येणार आहे, तेव्हा मी विचार केला की त्यांच्या समोर जरा सूट बूट घालून जाऊ. ओ दॅट वे. पण रोहन, मला तर असं वाटतंय मागच्या वेळी तो सूट घेऊन तुम्ही गेला होता. तुम्ही म्हणाला होता की रिंकूच्या कुठल्या तरी मैत्रिणीचं लग्न आहे. Oh no. ओ येस. याचा अर्थ असा की मला परत घरी जावं लागेल. हे पण तुमचंच घर आहे ना रोहन? नाही नाही, जिथे रिंकू आहे तेच माझं घर आहे बाबा. ओके ओके, जा तुम्ही तिच्याकडे. पण कमीत कमी बिट्टूला तर भेटून जा ना. नाही नाही, माझ्याकडे इतका वेळ नाहीये. हा, बाय बाय, नंतर भेटूया. डॅडी, तुम्ही मला भेटल्याशिवाय कसं काय जाऊ शकता? नो बेटा, मी तुला भेटल्याशिवाय कसा जाऊ शकतो? डॅडी, बरं झालं तुम्ही आलात, का ते? कारण माझी 3 महिन्याची फी बाकी आहे. ओ नो. ओ येस, प्रिन्सिपलनी सांगितलंय की जर उद्या फी घेऊन नाही आलास तर शाळेत यायची गरजच नाही. ओ नो. ओ येस. ओ काय रोहन, तुम्ही कधीपासून ओ नो करताय? जर मागतोय तर देऊन टाका ना फीज. नो, माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि माझ्याकडे वेळ नाहीये. बाय. डॅडी, हो बरं, हे सांगा रोहन, संध्याकाळी येत आहे ना? नो अरे कॉफी तरी पिऊन जा. नो नो नो. डॅडी! मम्मा, हे काय गडबड आहे? काहीतरी गडबड नक्की आहे. मम्मी, रोहनच्या या नोवर ना काहीतरी उपाय नक्की करावा लागेल. मला तर वाटतं त्याच्या डोक्याचा काही ना काहीतरी उपाय करावा लागेल. त्याच्या डोक्याच्या उपायासाठी पण कोणता तरी डॉक्टर नो शोधावा लागेल. एक आयडिया आहे. कोणती आयडिया? तो तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नो देतो ना, हो. तर त्याला असे प्रश्न विचारूया की ज्याचं उत्तर त्याने नकारार्थी दिलं तरी ते आपल्यासाठी होकारार्थी ठरेल. मम्मी, मला काहीच कळलं नाही. दोघी मायले की मिळून काय कारस्थान रचताय? हा? रोहन, तू ऑफिस मधून आलास? नो, मी ऑफिस मधून नाही, मी ऋतूच्या घरून येतो. तू ऋतूला भेटायला गेला होतास? नो, मी तिकडे माझा सूट घ्यायला गेलो होतो, पण मला तिथे कळलं की सूट इकडेच आहे. काही विशेष जावई बापू? नो, काही विशेष नाही. फॉरेनचे डेलिगेट्स येणार आहेत बस. मग हे कपडे नाही चालणार? नो, बॉसने सांगितलं की सूट मला जास्त सूट करतो, म्हणून डेलिगेट्सचं स्वागत मी सूट मध्ये केलं पाहिजे. तर संध्याकाळी तुला घरी यायला उशीर होईल का? नो, डेलिगेट्स गेल्यावर तर मी मोकळाच आहे. काय हरकत नाही. तू जर बिझी असशील तर मी शॉपिंगला एकटी जाऊ? नो, मी पण येणार आहे तुझ्या बरोबर शॉपिंगला. ठीक आहे, शॉपिंग नंतर आपण इथे घरी येऊनच एकत्र जेऊया. नो, जेवण आपण बाहेरच जेवूया. माझा सूट कुठे आहे? वॉर्डरोब मध्ये घेऊन येते. नो, मी स्वतः चाललोय. मम्मी, तुझी आयडिया तर हिट आहे. कसली आयडिया? सांगू? नो. Welcome, Mr. Bruce Lee, Mrs. Lee, to our organization. Thank you. Thank you. I will just introduce you to my staff. He is Mr. Tutun, our junior visualizer. Control, Mr. Tutun. And she is Apeksha, my PA. Hello. And he is the senior executive of our company, Mr. Rohan Kane. हॅलो. हॅलो मिस्टर रोहन, हॅव यू? गुड गुड. हाऊ आर यू? मिस्टर रोहन, तुमचा बॉस खूप हुशार व्यक्ती आहे. नो, मला असं वाटत नाही. यू मीन तुमचे बॉस इंटेलिजंट नाहीये? नो, आय डोंट थिंक सो. मिस्टर रोहन, तुमच्या बॉसने कंपनीला नाव मिळवून दिलं, प्रसिद्धी मिळवून दिली. तुम्हाला वाटत नाही का त्यात त्यांचाही हात आहे? नो, यात यांचा हात नाहीये, आम्हा सगळ्यांचं डोकं आहे. ऍक्च्युली मिस्टर ली, आमच्या कंपनीला जे काय सक्सेस मिळाल्याने त्याचे समद क्रेडिट माझ्या स्टाफला जातं. व्हेरी गुड. पण मिस्टर रोहन, जर आम्ही तुम्हाला 100 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट दिलं तर तुम्ही आम्हाला आमच्या मागणीनुसार आम्हाला माल पोहोचवू शकता? नो. पण तुम्ही यांचं तोंड का दाबताय? एक्सक्यूज मी मिस्टर ली, आम्ही जरा रोहनला दवाई देऊन येतो. अपेक्षा यांना जरा एंटरटेन कर. ओके. बीड़ी जलाइले जिगर से पिया, जिगर में बड़ी आग है. अपेक्षा, हे नाच गाणं काय चालवलंय?
सांगितलं? सर तुम्हीच तर सांगितलं ना एंटरटेन कर. अरे एंटरटेनमेंटचा अर्थ नाच गाणं नाही, चाय बिस्कुट काहीतरी विचार. Yes, अरे चल 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 Excuse us. चल. ए, तू चाल ना, चल चल चल. घ्या ना. हे घ्या मॅडम चहा. टी फॉर यू. रोहन गधेड्या, जर अजून एकदा तू नो म्हणालास नाही तर मी तुला गोळी घाले ना. नो परत नो बोल. नो म्हणशील नो जा याला घेऊन जा आणि डेलिगेट समोर बसव. तोपर्यंत मी रिंकू सोबत बोलतो. नो हॅलो रिंकू. सर तुम्ही अरे रिंकू, तुझ्या नवऱ्याचं डोकं तर नाही फिरलंय ने? इतके मोठे मोठे फॉरेनचे डेलिगेट्स आलेत आणि हा त्यांच्या समोर नो 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 करत सुटलाय. सर तो माझ्यासाठी सुद्धा मोठा हेडेक झालाय, पण मी तुम्हाला त्याच्या नोला हो मध्ये बदलण्याचा एक साधा सरळ सोपा उपाय सांगणार आहे. ओके रिंकू, थँक्यू व्हेरी मच. रोहन गधेड्या, आता तू बघच. आय एम सो सॉरी. नो नीड टू बी सॉरी. टू इट्स मी. तू पुन्हा बोललास? इट्स मी स्टुपिड. ओ सर यू या सर या सर. Yeah, thank you. Sorry to keep you waiting, Mr. Lee. इट्स It's all right. पण सर काय झालं, तुमचा सिनियर एक्झिक्युटिव्ह असा हाताची घडी तोंडावर बोट देऊन का बसला? मीच मनाई केलीये. मी त्याला काहीही बोलण्यासाठी मनाई केलीये. नो असं काही नाहीये. खरं तर मी विचार करत होतो की तुम्हाला कसं पटवून देऊ की आमच्या बरोबर डील केल्यामुळे तुमच्या कंपनीला फायदा होणार आहे. ते कसं? ते अरे रोहन, तू काय फायदा करतोयस? आपल्या कंपनीचं तर दिवाळा निघालं ना. नो आपली कंपनी नफ्यात आहे सर. तुम्ही आपल्या कंपनीबद्दल इतका वाईट विचार कसा काय करू शकता सर? आणि वरून हसताय. म्हणजे रोहन, आपण क्लायंटशी काय खोटं बोलायचं का? नो आपण क्लायंटशी नेहमी खरंच बोललं पाहिजे. हे इच्छापूर्ती देवी, मला माझी चूक पूर्ण कळली आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे की मी तुझ्याकडे प्रार्थना केली की रोहननी येस बोलण्याऐवजी नो नो बोलावं. पण मी माझी चूक मान्य करते देवी. प्लीज रोहनना नॉर्मल कर. खरं तर तो कधी नॉर्मल नाहीच होऊ शकत, तरीही मी तुझ्या पुढे हात जोडते देवी. मिस्टर रोहन, याचा अर्थ असा की तुमची कंपनी नफ्यात चालते आहे. येस मिस्टर ली, तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही आमच्या कंपनीची बॅलन्स शीट बघू शकता. तुमच्या लक्षात येईल की आम्हाला कोट्यावधींचा नफा झालाय. यु नो मिस्टर ली, आमची कंपनी नफ्यामध्ये चालली. मिस्टर चेअरमन, तुमचा सिनियर एक्झिक्युटिव्ह एवढ्या कॉन्फिडन्सने सांगतोय की तुमची कंपनी नफ्यात चालते. तुम्ही असहमत आहात का? नो. कॉंग्रॅट्स मिस्टर रोहन, आम्हाला तुमचा प्रामाणिकपणा खूप आवडला आणि आता आम्ही तुम्हाला 100 कोटींचा नाही तर पूर्ण 500 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट देणार आहोत. रोहन, तुला काय इनाम पाहिजे? प्रमोशन पाहिजे? येस. नो. हा बेटा, डॅडी, तुम्ही? कसा आहेस तू? मस्त. हे घे बेटा, आधी तोंड गोड कर. कशासाठी? अरे ते नंतर सांगतो, आधी तोंड तर गोड कर. हे घे. ऋतू. अरे रोहन, तुम्ही? हा ऋतू, हे घे, तोंड गोड कर. थँक्यू. Yeah. पण मिठाई कशासाठी रोहन? कारण आमच्या कंपनीला 500 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट मिळालाय आणि मला ओ प्रमोशन. माय गॉड, खरंच? डॅडी, आता तर तुम्ही मला माझी फी द्याल ना? अरे बिट्टू, आता तर मी तुझी पूर्ण वर्षाची फी देईन. ममा, इच्छापूर्ती देवीने माझी प्रार्थना ऐकली. इच्छापूर्ती? ही इच्छापूर्ती कोण आहे ऋतू? नाही बिट्टू तर काही बोलत असतो. बिट्टू जा, तुला होमवर्क करायचंय ना, जा. गुड नाईट डॅडी. गुड नाईट बेटा. अच्छा, हे सांगा, तुमच्या रिंकूला माहितीये तुमच्या प्रमोशन बद्दल? अगं मी विचार केला ऋतू, तू सिनियर आहेस तेव्हा ही गोड बातमी सगळ्यात आधी मी तुला देणार. रिंकूला मी नंतर सांगेन ना. रोहन नालाय का? मी तिकडे तुझी वाट बघतीये आणि तू इकडे आहेस. म्हणजे मी तुझ्याकडे तर येणारच होतो रिंकू. आणि तू काय? माझ्या विरुद्ध तू कोणत्याही देवीची प्रार्थना करणार नाहीस, समजलं? माहित नाही काय बडबड करतेय ही. हे बघ, उगा स्मार्ट होण्याचा प्रयत्न करू नकोस. मुनमुनने मला सगळं सांगितलेलं. काय सांगितलंय मुनमुने तुला? तुझ्या या अप्सरेने इच्छापूर्ती नावाच्या देवीची प्रार्थना केलीये की तू माझ्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणशील, येसच्या ऐवजी नोच म्हणशील. काय? ओ नो ऋतू. नाही रोहन. पण मी सुद्धा कच्च्या गुरुची चेली नाहीये.
मी पण याच्या नोला येस मध्ये बदलण्याचा उपाय शोधलाय. रिअली? रोहन, तू या रंभेवर प्रेम करतोस का? येस. व्हॉट? नो 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 नो. कदाचित तुझ्या मुनमुननं तुला हे सांगितलं नाहीये की मी इच्छापूर्ती देवीकडे ही प्रार्थना केली होती की माझे रोहन नॉर्मल होऊ देत. म्हणजे मी काय ॲबनॉर्मल आहे? ओ नाही रोहन, तुम्ही प्लीज हिला सांगा की तुम्ही माझ्यावर जास्त प्रेम करता. नो तुझं माझ्यावर जास्त प्रेम आहे. नो. येस. आता हिला हे पण सांगा की तुम्हाला माझी जास्त आठवण येते. येस. तू हिला सांगून टाक की तू माझ्यासाठी हिला सोडशील. नो आता तुम्ही हिला हे पण सांगा की तुम्ही फक्त माझे आहात. नो. व्हॉट? काय नो म्हणतोय? आय मीन नो नो. काय नो काय Yes. येस म्हणताय बस रोहन? बस 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 झालं रोहन. आता तू मला खरं खरं सांग की तुझं हिच्यावर जास्त प्रेम आहे की माझ्यावर? सांगून टाका ना हिला की तुमचं माझ्यावर प्रेम आहे. ओके तुझं माझ्यावर प्रेम आहे. नाही रोहन तुमचं माझ्यावर प्रेम माझं नाही. जरा- माझ्यावर प्रेम आहे, सांग. नाही रोहन माझ्यावर प्रेम आहे तुमचं. सांगा ना. रोहन गप्प कायच बोल. जेव्हा एखादा राजकारणी हो किंवा नाही मध्ये उत्तर देऊ शकत नाही तेव्हा त्याच्याकडे फक्त एकच उत्तर असतं आणि ते म्हणजे नो कॉमेंट्स. काय? नो कॉमेंट्स. ओके हा, ओके ठीक आहे. काय? येस.